नेहमीप्रमाणेच आज सुद्धा मी तुमच्यासाठी मस्त अशी हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे. हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही डाएट करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा उत्तम आणि योग्य पर्याय आहे. नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे मी काही भाज्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. बीट किसून घेतलेलं आहे, गाजर सुद्धा किसून घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतला आणि शिमला मिरची सुद्धा बारीक कट करून घेतली. घरातलीच काही पिठं घेतलेली आहेत. तर एक वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यासोबतच एक वाटी ज्वारी आणि तांदळाचं मिक्स पीठ जे मी भाकरीसाठी वापरते ते घेतलेलं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायच्या. तुम्ही याच्यामध्ये कोबी किंवा पालकचा सुद्धा वापर करू शकता. मुलं ज्या भाज्या खातात किंवा खात नाहीत त्या सुद्धा याच्यामध्ये ऍड केल्या तरी सुद्धा मुलं काही त्या भाज्या काढून टाकणार नाहीत आणि तेवढंच त्यांच्या पोटामध्ये पौष्टिक अशा गोष्टी जातील. तर इथे या भाज्या घालून घेतलेल्या आहेत. आता घरातलेच काही सुके मसाले घालूया. एक छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा धना पावडर, एक छोटा चमचा जिरा पावडर, त्याच्यासोबतच एक चमचा भर लसूण मिरचीचं वाटण मी मिक्सरमध्ये करून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घातलं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं. आता बघा याच्यामध्ये आपण गव्हाचं आणि बेसनचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे थोडंसं चिकट होतं, म्हणून याला तेलाचा हात लावायचा, मऊसर असं याला मळून घ्यायचं. आता लगेचच आपल्याला हे थालीपीठ करून घ्यायचं. याला काही भिजत ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही. ओला सुती कपडा इथे मी पोळपट वरती पसरवलेला आहे, त्याच्यावरती मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून याला छान असं थापून घ्यायचं. ना जास्त जाड ना जास्त पातळ, मध्यम आकारामध्ये याला आपल्याला थापून घ्यायचं आणि मधोमध असे होल करून घ्यायचे. मसाल्यातले काळे पांढरे अशी मिक्स तीळ मी याच्यावरती लावून घेतलेले. तुमच्याकडे जर पांढरेच तीळ असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. तीळ सुद्धा हेल्दी असतात म्हणून मी याच्यावरती ते लावून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हे थालीपीठ तयार झाल्यानंतर गरम तव्याला तेल किंवा तूप लावायचं आणि हे थालीपीठ त्याच्यावरती ठेवून दोन्ही साईडने आपल्याला तूप किंवा तेल लावून हे छान असं खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. अलटीपलटी करताना याला असं उलाटण्याने दाबून दाबून भाजून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत हे छान भाजलं जातं आणि कच्चं राहत नाही. दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून झाल्यानंतर आपलं हे थालीपीठ तयार आहे. आणि अशा हेल्दी गोष्टी मुलांना आठवड्यातून 3-4 वेळा म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन आठवडाभर खायला दिल्या पाहिजेत. पिझ्झा बर्गर पेक्षा अशा घरातल्या हेल्दी गोष्टी मुलांना पोटात गेल्याच पाहिजेत. तर इथे बघा हे जे थालीपीठ आहे हे दह्यासोबत आपण मुलांना देणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी दही थोडंसं बीटरने असं बीट करून घेते. हे हँड बीटर आहे, हे मी फ्लिपकार्ट वरून घेतलं होतं. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर प्रोडक्ट मी व्हिडिओवरती टॅग केलेलं आहे, तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. याच्यामुळे आपलं दही मस्त असं स्मूथ बीट होतं आणि आपल्याला जास्त तामझाम करायची सुद्धा गरज नाही. याने तुम्ही ताक सुद्धा बनवू शकता. तर हे थालीपीठ दह्यासोबत खायला खूप छान लागतं. दह्यावरती मी थोडंसं किसलेलं बीट आणि गाजर सुद्धा घातलेलं आहे आणि मस्त आपलं हे कलरफुल इथे थालीपीठ तयार झालेलं आहे. मस्त हेल्दी ऑप्शन आहे. मुलांना डब्याला द्या, नाश्त्याला द्या किंवा तुम्ही सुद्धा जिम किंवा योगा करत असाल तर तुमच्या डाएट प्लॅन मध्ये सुद्धा हे थालीपीठ ऍड करा. भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.